हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम यावर्षी कंडक्ट झाला होता, या एक्झामिनेशन संदर्भात जो कट ऑफ डिक्लेअर झालेला आहे तो कट ऑफ यावर्षी खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे कम्पेअर टू लास्ट 2 इयर खूप जास्त प्रमाणात कट ऑफ हाय गेलेला तुम्हाला पाहायला भेटला असेल. मग हा कट ऑफ इतका का वाढला, त्याचं नेमकं कारण काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. आणि सर्वच विषयांचा कट ऑफ वाढल्यामुळे अनेक विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकलेले नाही आहेत. मग या विद्यार्थ्यांना नेक्स्ट अपॉर्च्युनिटी म्हणजेच नेक्स्ट MSc एक्झाम कधीपर्यंत देता येईल, त्या एक्झामिनेशन संदर्भात ॲप्लिकेशन फॉर्म कधीपर्यंत रिलीज होतील हे देखील आज आपण समजून घेणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जो नेक्स्ट MSc एक्झाम 2026 मध्ये होणार आहे आणि जो डिसेंबरमध्ये नेट एक्झाम होणार आहे, या दोन्ही एक्झामसाठी पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण उद्यापासून सुरू करत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा इंटायर सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे. प्लस त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस असेल आणि रिव्हिजन असेल ती देखील करून घेतली जाणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला खूप सारा कंटेंट प्रोव्हाइड केला जातो, त्याचा ओव्हरव्ह्यू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. किंवा तुम्ही डायरेक्टली या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन मिळवू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. आपला जो कोर्स आहे त्या कोर्सला जॉईन करण्यासाठी आपण इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल केलेली आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला सर्वच इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. ठीक आहे, ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपला कोर्स इन्फॉर्मेशन म्हणून मेसेज करा. जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. तर फ्रेंड, यावर्षी जो MSc एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झाला, या रिझल्टमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठं यश भेटलेलं आहे. म्हणजे हिस्टॉरिकल रिझल्ट यावर्षी आपला डिक्लेअर झालेला आहे. म्हणजे जवळपास 500हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये 90+ मार्क भेटलेले आहेत. म्हणजे पेपर फर्स्टला जर तुम्हाला इतका स्कोअर करता आला तर डेफिनेटली तुम्ही MSc एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. कारण पेपर सेकंडचं बर्डनच तुमचं कमी होऊन जातं. जरी तुम्ही त्या ठिकाणी कमी अभ्यास केला तरी पण मिनिमम मार्क त्या ठिकाणी मिळून पेपर फर्स्टमध्ये हाय स्कोअर करून तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, तर पाहू शकता यावर्षी खूप चांगला स्कोअर विद्यार्थ्यांना करता आलेला आहे. अनेक विद्यार्थी या ठिकाणी MSc एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत PPD एज्युकेशन मार्फत. सर्वांचे फीडबॅक असतील ते मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत. तुम्ही ते लेसन पाहून सर्वांचे फीडबॅक पाहू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सर्वांचे फोटो पाहू शकता. सर्वांचे रिझल्ट देखील आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. म्हणजे अनेकांनी फोटो शेअर केले नाही, त्यांचे रिझल्ट आपण वेगवेगळ्या पेजेसमध्ये ॲड केलेले आहेत. टोटल 10 पेजेस आहेत. या सर्व 10 पेजेसमध्ये हे सर्व रिझल्ट आणि त्यांचे फीडबॅक आपण ॲड केलेले आहेत. तर फ्रेंड, खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे आणि यामार्फतच तुम्हाला कळून जाईल की कट ऑफ हाय का गेलता. तर फ्रेंड, आपला जो फर्स्ट क्वेश्चन होता ना की यावर्षी कट ऑफ का वाढला, त्याचं मूळ कारण या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. सिंपल कारण आहे. तर हे पहा, पेपर फर्स्टमध्ये जर विद्यार्थ्यांना 90, 92, 88, 86 इतके जर मार्क भेटत असतील आणि पेपर फर्स्टमध्ये इतके मार्क भेटले, पेपर सेकंडमध्ये त्यांनी ऑन एन ॲव्हरेज 50% मार्क जरी मिळवले, म्हणजेच किती 100 मार्क, बरोबर ना. म्हणजे 50% त्याचा अर्थ होतो 100 मार्क पेपर सेकंडमध्ये. पेपर फर्स्टमध्ये 92, पेपर सेकंडमध्ये 100, तुम्ही क्वालिफाय होऊन जाता. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट क्लिअर होतोय, विद्यार्थ्यांची स्कोरिंग करण्याची कॅपॅसिटी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या स्कोरिंगमुळं विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क भेटत आहेत आणि विद्यार्थी क्वालिफाय होत आहेत. मग या ठिकाणी लॉस कोणाच होतो? ज्या विद्यार्थ्यांचा ऑन एन ॲव्हरेज अभ्यास आहे, जे विद्यार्थी ॲव्हरेजमध्ये अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी यश भेटत नाही आहे. याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला दाखवलं तरी पहा, यावर्षीचा जो कट ऑफ लागला होता त्या संदर्भात ही PDF डिक्लेरेशन आहे. सिंपल, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 90,366 विद्यार्थी या ठिकाणी एक्झामिनेशनमध्ये बसले होते. त्यापैकी क्वालिफाय झालेले विद्यार्थी 6,050 आहेत. कम्पेअर टू लास्ट इयर हे विद्यार्थी कमी आहेत. पण जर पर्सेंटेज ऑफ पासिंग आपण काढले तर या ठिकाणी पर्सेंटेज आहे 6.69%. म्हणजे 6.5% पुढे रिझल्ट यावर्षी डिक्लेअर झालेला आहे. यावरून हे तर कळतंय रिझल्ट कमी लागलेला नाही आहे.
नॉर्मली 6% विद्यार्थी क्वालिफाय होणं अपेक्षित असतं, पण ॲव्हरेज करताना कट ऑफला राऊंडअप करताना हा कट ऑफ वाढून जातो आणि त्या ठिकाणी 6.69% विद्यार्थी क्वालिफाय झालेत हे आपल्याला दिसतंय. कधी? 2025 मध्ये. आता जर आपण याचं कंपॅरिझन 2024च्या एक्झामशी केलं तर आपल्याला लक्षात येईल 2024 मध्ये ॲपियर होणारे विद्यार्थी म्हणजे एक्झामिनेशनला बसणारे विद्यार्थी हे 1,09,200 होते. त्यामध्ये क्वालिफाय होते 7,273. म्हणजे यावर्षी क्वालिफाय किती झाले विद्यार्थी? 6,050. मागच्या वर्षी किती विद्यार्थी क्वालिफाय होते? 7,273. मग तुम्ही म्हणताल यावर्षी विद्यार्थी कमी क्वालिफाय झाले, कारण का? बसणारे विद्यार्थी पण कमी होते. मागच्या वर्षी 1,09,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिलता, यावर्षी फक्त 90,366 विद्यार्थ्यांनी पेपर दिला. मग कंपॅरिझन ॲक्च्युली कशाचं करायचं असतं? कंपॅरिझन करायचं असतं पर्सेंटेजचं. हे मेन तुम्हाला आउटपुट देऊन टाकतं. मागच्या वर्षी म्हणजेच 2024ला 6.66% निकाल डिक्लेअर झाला आणि यावर्षी ते पर्सेंटेज किती आहे? 6.69%. म्हणजे इतकं तर कळतंय की यावर्षी निकाल हा कमी डिक्लेअर झालेला नाहीये. कम्पेअर टू लास्ट इयर फुलाची पाकळी 100 विद्यार्थी जास्तच क्वालिफाय झालेले आहेत. त्याचं रिझन काय? पर्सेंटेज. आकडे पाहिजे नाही, पर्सेंटेज महत्वाचे आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी इतके विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि या ठिकाणी इतके झालेले आहेत. सिंपल. म्हणजे यावर्षी निकाल हा चांगलाच लागलेला आहे, कमी विद्यार्थी क्वालिफाय झालेले नाही आहेत. कळलं? मग एक पॉईंट या ठिकाणी आपल्याला क्लिअर होत नसेल की यावर्षी विद्यार्थी एक्झामिनेशनमध्ये कमी बसले होते, कारण आपण पाहतोय की फक्त 90,000 विद्यार्थी या ठिकाणी एक्झामिनेशनमध्ये बसले होते. त्यापैकी 6.69% विद्यार्थी क्वालिफाय झाले. मागच्या वर्षी तर खूप जास्त विद्यार्थी एक्झामिनेशनला बसले होते, म्हणजे 1,10,000 राऊंडअपमध्ये विद्यार्थी एक्झामिनेशनला बसले होते. मग यावर्षी विद्यार्थी कमी बसून कट ऑफ इतका हाय का गेला? त्याचं रिझन क्लिअर कट तुमच्यासमोर मी मांडलं होतं. यावर्षी विद्यार्थ्यांना मार्कच खूप जास्त पडलेले आहेत. पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना 220, 230, 240 पर्यंत स्कोर आहे. इतका जर स्कोर विद्यार्थी करत असतील तर एक्झामिनेशनमध्ये त्यांचं सिलेक्शन होतं आणि जो विद्यार्थी ऑन एन ॲव्हरेज 160, 140 पर्यंत मार्क मिळवतो त्याचं सिलेक्शन होत नाही. मग याचं सोल्युशन काय? तर याचं सोल्युशन एकच, तुम्हाला दिवसांप्रमाणे अभ्यास वाढवावा लागेल, कारण दिवसेंदिवस कट ऑफ हा वाढत चाललेला आहे, तो कमी होत नाहीये. आता एक सिंपल पॉईंट सांगाल, 2024-25 मध्ये जर तुम्ही कट ऑफचं कंपॅरिझन केलं तर कट ऑफ पण ॲड केलेलं आहे. पहा मी 2025 हा कट ऑफ आहे, इथे म्हणले पहा 25. आता फॉर एक्झाम्पल मराठी सब्जेक्टचा कट ऑफ किती होता? 50%. तेच 2024च्या कट ऑफशी आपण कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी 48% होता. सिमिलरली आणखी एखादा सब्जेक्ट पाहू. फॉर एक्झाम्पल आपण दुसरा सब्जेक्ट पाहूया, इकॉनॉमिक्स घेऊया. ठीक आहे. तर इकॉनॉमिक्सचा कट ऑफ 2025चा किती आहे? 59.33% आणि 2024ला इकॉनॉमिक्सचा कट ऑफ किती होता? 57%. आता थोडं सांगी पुढे जाऊया, कॉमर्स या सब्जेक्टचा कट ऑफ होऊया. ठीक आहे. तर कॉमर्सचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे? 59.33%. 2025चा कट ऑफ आपण पाहतोया. तेच कॉमर्सचा कट ऑफ 2024चा कट ऑफ होता 59.33% आणि 2025 मध्ये कॉमर्सचा हा कट ऑफ कुठपर्यंत गेलाय? तर 64% गेलेला आहे. म्हणजे कॉमर्सचा कट ऑफ 5% ओपन कॅटेगरीचा वाढलेला आहे. मग इतकं तर कळतंय 64% कट ऑफ जाऊन देखील विद्यार्थी क्वालिफाय जास्तच झालेले आहेत, कमी नाही झालेले. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढलेला आहे म्हणून कट ऑफ वाढलाय. मेन कारण हे. ठीक आहे. विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड लेवल ना दिवसेंदिवस वाढत चाललेली. जर तुम्ही 2016 पासून ते 2025 पर्यंत कंपॅरिझन केलं तर तुम्हाला लक्षात येईल दिवसेंदिवस कट ऑफ वाढत चाललाय. त्याचं रिझन काय? विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचा मार्ग बदलत चाललाय. सिंपल वेमध्ये विद्यार्थी अभ्यास करतायत, इफेक्टिव्ह वेने आणि एक्झॅक्ट अभ्यास करतायत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज दिवसेंदिवस वाढत चाललेत आणि त्यामुळे कट ऑफ हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. पूर्वी नेटवर्क विद्यार्थ्यांना अवेलेबल नव्हते, पुस्तकं बरोबर अवेलेबल नव्हते, त्यामुळे अभ्यास त्यांना करता येत नव्हता म्हणून कट ऑफ कमी व्हायचा. आता झालंय काय? विद्यार्थ्यांकडे सोयीसुविधा सर्व आहेत, विद्यार्थी अभ्यास करतायत आणि त्या अभ्यासामुळे कुठे ना कुठे त्यांची नॉलेजची लेवल वाढते आणि नॉलेजची लेवल वाढल्यामुळे कट ऑफ वाढतोय. मग हा जो कट ऑफ वाढणार आहे ना, हा दिवसेंदिवस वाढत चालणार आहे.
2026 मध्ये जो एक्झाम होईल त्यामध्ये तुम्हाला आणखी 2% जास्त दिसतील, पण कमी नाही. एखादा सब्जेक्ट असा असू शकतो की त्या ठिकाणी एखादा पर्सेंट कट ऑफ कमी होईल, पण नॉर्मली 99 सब्जेक्टमध्ये कट ऑफ हा 2026ला देखील 2-3% वाढलेला दिसणार आहे. म्हणूनच या ठिकाणी आपण प्रॉपर वेने अभ्यास केला पाहिजे. आता साधे एक्झाम्पल सांगाल, जो विद्यार्थी फक्त एक्झामच्या आधी अभ्यास करतोय आणि जो विद्यार्थी आत्तापासून रेग्युलरली एक्झाम होईपर्यंत सर्व अभ्यास करतोय, या दोन्हीपैकी कुठल्या विद्यार्थ्याला चांगले मार्क पडतील? सेकंडवाल्या, कारण तो कंटिन्युअसली अभ्यास करतोय, सर्व कन्सेप्ट त्याच्या लर्न झालेल्या आहेत. सिंपल ना. आता आपला जो कोर्स लावलाय त्या कोर्स लावलेल्या विद्यार्थ्यांना इतके मार्क पडले, कसं पॉसिबल आहे? बरोबर ना. तर यांनी कंटिन्युअसली अभ्यास केला. जे पण आपण प्रोव्हाइड करतोय गेली 2-3 वर्षापासून, ठीक आहे, ते विद्यार्थी सर्व गोष्टी प्रॉपरली फॉलो करतात, त्यांना स्कोअर भेटून जातो. 2023ला पण आपले खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झाले. 2024ला 370हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि 2025ला 500हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेत. मग इतकं हे कसं पॉसिबल होऊ शकतं? तर कंटिन्युटी आणि प्रॉपर मार्गदर्शन. ठीक आहे, म्हणजे अभ्यास तुम्ही करताय, सर्वच विद्यार्थी अभ्यास करतायत नाही असं नाही, कारण तुम्ही कष्ट घेतायत, करिअरचा पॉईंट आहे, बरोबर ना. मग कष्ट घेताय पण ती योग्य मार्गाने आपण घेतले पाहिजे. अभ्यास आपण कुठल्या पॉईंटचा करतोय, तो पॉईंट खरंच एक्झामला येऊ शकतो का, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. एखादा पॉईंट आपण वाचतोय, त्या पॉईंटच्या कुठल्या की फॅक्टरवरून एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो हे पण आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. या सर्व गोष्टी प्रॉपर वेने हँडल केल्या, सर्व प्रॉपर वेने नोट्स बनवल्या, तर एक्झामला स्कोअर भेटतो आणि आपण क्वालिफाय होऊन जातो. म्हणजे एक पॉईंट तुमचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे क्लिअर झाला असेल की कट ऑफ हा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या स्टडीमुळे वाढलेला आहे, बाकी दुसरं कुठलंही कारण या ठिकाणी नाही आहे. बाकी रिझर्वेशन वगैरे या पॉईंटला दरवर्षी कन्सिडर केलं जातं, रिझर्वेशननुसारच ही पॉलिसी आहे. सिंपल. मग कट ऑफ वाढण्याचं कारण विद्यार्थ्यांचं नॉलेज आहे, जे विद्यार्थीच वाढवत आहेत. म्हणजे कट ऑफ वाढवणारे पण कोण आहेत? विद्यार्थी. त्यांचं ठरलेलं आहे आम्हाला 6% विद्यार्थी क्वालिफाय करायचे आहेत. मग जे टॉपचे असतील ते 6% घेणार आहेत. मग ज्यांना चांगले मार्क पडले ते सिलेक्ट होतात, ज्यांना कमी पडतात ते सिलेक्ट होत नाही. ठीक आहे ना. मग तुम्हाला या ठिकाणी अभ्यास असा करायचा की बाकीच्यांपेक्षा आपल्याला मार्क चांगले पडले पाहिजे. असं जर वेळेने तुम्ही अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन 100-202% भेटू शकतं. ठीक आहे. तर फ्रेंड, आय होप फर्स्ट पॉईंट आहे तो क्लिअर कट कळाला असेल. आता जो सेकंड पॉईंट आहे की नेक्स्ट एक्झाम कधीपर्यंत होईल, तर फ्रेंड नेक्स्ट एक्झामचं नोटिफिकेशन माझ्या मते नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग नंतर येईल. म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये कदाचित नेक्स्ट एक्झामचं नोटिफिकेशन येईल. नंतर ते जानेवारी महिन्यामध्ये कदाचित एक्झामिनेशन संदर्भात फॉर्म वगैरे रिलीज करतील आणि त्यानंतर 3.5 ते 4 महिन्यांनी तुमचा एक्झाम कंडक्ट होईल. कदाचित नेक्स्ट MSCT एक्झामचं फॉर्म फिलिंग डेट जर आपण म्हणलं तर डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला सुरू होऊ शकतात. त्याच्या आधी त्याचं नोटिफिकेशन येत असतं 1 महिना आधी, ती नोव्हेंबर महिन्याची एंडिंग नंतर कदाचित येईल. म्हणजे डिसेंबरच्या स्टार्टिंगला पण येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली फॉर्म रिलीज करत नाही, पहिल्यांदा ते नोटिफिकेशन अपडेट करतात त्यांच्या वेबसाईटवर. ते नोटिफिकेशन डिसेंबर महिन्याच्या आत तुम्हाला येणं अपेक्षित आहे. कारण हा जो एक्झाम आहे ना, हा थोडासा लेट झाला. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल की जून-जुलैमध्ये नेट सोबतच सेट एक्झाम होत असतो, तर तसं काही नाही. एक्झाम नॉर्मली मार्च-एप्रिलमध्ये पण होत असतो. पण यावर्षी झालं काही, MPSCचा एक एक्झाम आलता, तो एक्झाम सेटच्या एक्झामच्या दिवशीच आल्यामुळे सेट एक्झाम थोडासा पोस्टपोन केलता, 1 महिना लेट केलता. सिंपल. तसं नेक्स्ट एक्झामला होईल असं नाही आहे. नेक्स्ट एक्झाम थोडंसं लवकरही होऊ शकतो. त्या अनुषंगाने तुम्ही प्रिपरेशन सुरू केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला प्रिपरेशन आपल्या कोर्समार्फत करायचं असेल तर तुम्ही करू शकता. खूप चांगल्या प्रकारे पेपर फर्स्ट तुमचा 20 प्रॅक्टिस आम्ही कव्हर करून देऊ. ठीक आहे. तर कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.